8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच गॅस संदर्भातली एक मोठी बातमी। सरकारनं पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यावर अधिक भर देण्याचा निर्णय केलाय। त्यामुळे पाईपलाईनद्वारे गॅस उपलब्ध करून या ठिकाणी जर दिला तर कनेक्शन घेणं बंधनकारक आहे, नाहीतर सिलेंडरही बंद होतील। पाहूयात त्यावरचाच हा खास रिपोर्ट। गॅस सिलेंडरवरून सरकारनं आता मोठा निर्णय घेतलाय। पीएनजी अर्थात पाईपलाईननं गॅस पुरवठा वाढवला जाणार आहे आणि कनेक्शन्स उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा न घेतल्यास सिलेंडर बंद करण्यात येईल। गॅस पाईपलाईनसाठी महापालिकांच्या अटीच संपवण्यात आल्यात। त्यामुळे सोसायट्यांना किंवा एखाद्या कॉलनीत गॅस पाईपलाईन महापालिकांच्या परवानग्यांची गरज नसेल। यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाईपलाईनद्वारे घरोघरी गॅस पुरवठा होईल। पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यावरील ताण कमी होऊन इंधन पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत। एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत पीएनजी देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गॅस पाईपलाईन आलेली आहे तिथे सिलेंडर सोडून पाईपलाईनचं कनेक्शन घेणं बंधनकारक आहे। गॅस पाईपलाईन उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा कनेक्शन न घेतल्यास 3 महिन्यात सिलेंडर बंद होईल। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही। आता एखाद्या फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणारच, परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर बंद। एक माझं उदाहरण, मी ज्या राहतो त्या बिल्डिंगमध्ये पीएनजी नाही आहे। खरं सांग, मी विचारलं का नाही तुम्ही देत परमिशन, तर शेजारीची परमिशन नाही, शेजारच्या बिल्डिंगची परवानगी नाही आणि म्युन्सिपाल्टीची वगैरे। मग असं जर असेल तर 3 महिन्यानंतर माझी सिलेंडर बंद होणार। मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत। आता युद्धामुळे इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये सुरळीत पुरवठा कसा करता येईल हे ठरवण्यात आलं आणि त्यासोबतच लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही हेही मोदींनी सांगितलं। तर लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले। ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्ट्रप्शन हे झालेलं आहे, जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत। तो संभ्रम पसरू देऊ नये। लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे। असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत। अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। अच्छी बात है, अगर प्रधानमंत्री ने कहा है कि लॉकडाउन नहीं लगेगा, राज्य के मुख्यमंत्री कहते हैं, जनता को विश्वास दे रहे कि लॉकडाउन नहीं लगेगा, तो उसका स्वागत करना चाहिए। सरकारनं टीम इंडिया वगैरे ढोंग करू नयेत, हे ढोंग आहे। अनेक राष्ट्रीय प्रश्नावर संकटावर मोदींनी विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं नाही। खरं म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जगात आणि त्याचा परिणाम जो देशावर होऊ घातलाय त्याच्यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं होतं आणि त्या चर्चेला प्रधानमंत्र्याने उत्तर देणं हे टीम इंडियाच्या नेत्याचं लक्षण होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शांत मनानं आणि धैर्यानं संकटांचा सामना करायचा असून संकटात राजकारण करणाऱ्यांना जनता नाकारते असा इशाराच विरोधकांना दिलाय। जो भारत के हित में है वही भारत सरकार की नीति और रणनीति है। राजनीति के लिए गलत बयानबाजी करने वाले राजनीतिक बहस में तो कुछ नंबर पा लेंगे, लेकिन देश को नुकसान पहुंचाने वाली हरकतों को
देश की जनता कभी माफ नहीं करती। कोरोना के महासंकट के दौरान भी कुछ लोगों ने अफवाहें फैलाई, वैक्सीन को लेकर झूठ बोले ताकि सरकार का काम मुश्किल हो, देश को नुकसान हो। परिणाम क्या हुआ? जनता ने चुनावों के दौरान ऐसी राजनीति को नकार दिया, ठुकरा दिया। इकडे रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅसच्या सिलेंडरची वाहतूक आता पोलीस संरक्षणात होणार आहे. रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनानं तसे आदेशच काढलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंपावर गॅस मिळत नसल्यानं ठिकठिकाणी ऑटो रिक्षांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यातच 20 दिवसात गॅसचा दर 51 रुपयांवरून 100 रुपये म्हणजेच दुप्पट झालाय. तरीही वाहन चालकांना गॅस उपलब्ध होत नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न जे आहे ते गंभीरपणे पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते 25-26 ऑटो एलपीजी गॅसचे पंप आहेत. मात्र हे सगळे पंप बंद असल्यामुळे जे पंप सुरू आहेत त्या ठिकाणी जे आहे ते ऑटो रिक्षा चालकांनी मोठी रांग लावल्याचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र गॅस मिळत नसल्यामुळं अशा रांगा जे आहे ते रिक्षा चालकांना लावल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर अनेक रिक्षा चालक जे आहे ते सकाळी 5 वाजल्यापासून रांगेत आहेत, तर काही रिक्षा चालक जे आहे ते रात्री मुक्कामी सुद्धा या पंपावर असल्याची माहिती आपल्याला मिळते. आपण जर बघितलं तर गेल्या 20 दिवसापूर्वी जे आहे ते काही पंपावर गॅसचा प्रति लिटर दर जे आहे ते 51 रुपये होता आणि आता जे आहे ते तब्बल हा दर 100 रुपयावर झाला आहे. म्हणजे 20 दिवसात जे आहे ते तब्बल 49 रुपयांनी जे आहे ते या गॅसचे भाव वाढल्यासुद्धा आता माहिती पुढे येत आहे. तर रांगा लावून अधिकचा स्टॉक भरू नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्रप्शन हे झालेलं आहे, विशेषतः पेट्रोल डिझेल हे सातत्याने आपल्याकडे मिळतं आहे, त्याची किंमत वाढू नये म्हणून केंद्र सरकारने स्वतः 10 रुपयाचा शॉक ॲब्झॉर्ब केला आहे. डोमेस्टिक गॅसमध्ये घरगुती गॅस सगळ्यांना प्राप्त होतो आहे. कालपासनं कमर्शियल गॅसही 70% पर्यंत आता त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याची सरकारची प्राथमिकता आहे. पण व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा आता 75% आणण्यास सुरुवात झाल्याचं सरकारनं सांगितलंय. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचीही अडचण येत्या काही दिवसात दूर होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.